श्री स्वामी समर्थ. चला, आज आपण बघणार आहे रथसप्तमीबद्दल काही माहिती. रथसप्तमी कधी आहे, त्याची पूजा कशी करायची आहे आणि त्याचा विधी काय आहे, मुहूर्त काय आहे, हे आता आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. रथसप्तमीलाच सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि तो हिरे जडवलेल्या सोन्याच्या रथावर बसला होता. तर रथसप्तमीचा पूजा मुहूर्त आणि पूजा पद्धत कशी आहे हे आता आपण बघणार आहोत. रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी रथ समाप्ती शुक्रवारी 16 फेब्रुवारी 2024 रोजी आहे. दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी साजरा केला जातो. पद्यपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने 7 महापापापासून मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगांपासून मुक्त होतो. रथसप्तमीलाच सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि सोन्याच्या रथावर बसला होता. रथसप्तमीचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत हे बघणार आहोत. रथसप्तमी कधी आहे? पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी 15 फेब्रुवारीला सकाळी 10 मिनिटांनी सुरू होत आहे आणि शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 मिनिटांनी समाप्त होईल. मात्र उदय तिथी शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी असल्याने त्याच दिवशी रथसप्तमी साजरी केली जाणार आहे. रथसप्तमीचा मुहूर्त काय आहे बघणार आहे. 16 फेब्रुवारीला रथसप्तमीचा शुभ मुहूर्त सकाळी 5:17 ते सकाळी 6:59 मिनिटांपर्यंत आहे. सूर्योदय सकाळी 6:49 मिनिटांनी वाजता होणार आहे. स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. रथसप्तमीच्या दिवशी स्नान करण्याचा शुभ मुहूर्त 1 तास 42 मिनिटाचा आहे. ब्रह्मयोग आणि भरणी नक्षत्रात रथसप्तमी. रथसप्तमीच्या दिवस ब्रह्मयोग आणि भरणी नक्षत्र आहे. ब्रह्मयोग पहाटेपासून दुपारी 3:18 आहे. त्यानंतर इंद्रयोग सुरू होईल. तसेच भरणी नक्षत्र पहाटेपासून सकाळी 8:47 आहे. त्यानंतर कृतिका नक्षत्र आहे. रथसप्तमी दिवशी पूजा आणि व्रताचे महत्त्व काय आहे हे आता आपण बघणार आहोत. रथसप्तमी दिवशी स्नान, पूजा, दान या गोष्टींना विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते. तसेच रोग आणि इतर आजारांपासून मुक्ती मिळते असे म्हणतात. रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. तुम्हाला जमेल तसे दान करा. अन्नदान, धान्यदान, वस्त्रदान करा. रथसप्तमीला सूर्याला न विसरता अर्घ्य द्यावे. असे केल्यास त्याच्या सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य आणि संपत्ती वाढते. म्हणून रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर अशा प्रकारे रथसप्तमीची पूजाविधी, व्रताचं महत्त्व काय आहे, मुहूर्त काय आहे आणि रथसप्तमी कधी आहे हे आता आपण बघितलं आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने मुहूर्त बघून पूजाविधी वगैरे करा. व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.